मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आपण नेहमीच पाहतो, ऐकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या महाराष्ट्राने एक अशीही निवडणूक पाहिली आहे जिथे राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून दोन अफाट लोकसंग्रह असलेले मास लीडर एकमेकांसमोर उभे राहिले होते. एकीकडे होते सहकार आणि राजकारणातले चाणक्य शरदचंद्र पवार आणि दुसरीकडे होते मराठवाड्याच्या मातीतून आलेले बहुजनांचे बुलंद नेतृत्व गोपीनाथराव मुंडे. व्यासपीठावर आले की लाखोंची गर्दी खेचणारे, भाषणाने समोरच्याला खिळवून ठेवणारे हे दोन्ही नेते जेव्हा आमने-सामने आले, तेव्हा तो सामना विधानसभा किंवा लोकसभेचा नव्हता, तर तो सामना होता मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या अध्यक्षपदाचा. आज आपण याच ऐतिहासिक आणि हाय व्होल्टेज लढतीचा संपूर्ण किस्सा सविस्तर पाहणार आहोत. गोष्ट आहे 2012-13 सालची. मुंबई क्रिकेट असोसिएशनवर तोपर्यंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांचं वर्चस्व होतं. मात्र 2012 मध्ये विलासराव देशमुख यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे एमसीएचे अध्यक्षपद रिक्त झाले. विलासरावांनंतर तात्पुरता कारभार रवी सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला. परंतु 2013 मध्ये जेव्हा एमसीएच्या रितसर निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा मुंबईच्या क्रिकेट जगतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हालचाली सुरू झाल्या. राजकीय वर्तुळात त्यावेळी अशी दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू झाली की काँग्रेसच्या विलासराव देशमुख समर्थकांना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आपले वर्चस्व कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांच्या हातात जाऊ द्यायचे नव्हते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात एकत्र सत्तेत असली तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत राजकारण वेगळेच होते. विलासराव देशमुखांच्या मृत्यूनंतर त्यांचे समर्थक पोरके झाले होते आणि पवारांनी जर एमसीवर ताबा मिळवला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती या समर्थकांना वाटत होती. शरद पवारांच्या या एकछत्री अंमलाला आणि राजकीय चातुर्याला शह देऊ शकेल असं एकमेव मोठा चेहरा महाराष्ट्रात होता, तो म्हणजे भाजपचे गोपीनाथराव मुंडे. मुंडे हे विलासरावांचे खरोखर जीवाभावाचे मित्र होते आणि दोघेही मराठवाड्यातील होते. म्हणूनच विलासराव समर्थकांनी आणि मुंबईतील काही बड्या क्रिकेट क्लबनी थेट गोपीनाथ मुंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मुंडेंना गळ घातली की शरद पवारांच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी तुम्ही पवारांच्या विरोधात मैदानात उतरा आणि तुम्हाला पडद्यामागून पूर्ण पाठिंबा आम्ही देऊ. गोपीनाथ मुंडे हे कधीही संघर्षाला आणि आव्हानाला कधीही पाठ दाखवणारे नेते नव्हते. आपल्या दिवंगत मित्राच्या समर्थकांची हाक आणि शरद पवारांना थेट मैदानात आव्हान देण्याची संधी पाहून त्यांनी क्षणाचाही विचार न करता हे आव्हान स्वीकारले आणि थेट शरद पवारांविरोधातच अध्यक्षपदासाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली. एमसीएच्या नियमानुसार निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला मुंबईतील नोंदणीकृत क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असते. शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे आपल्या अत्यंत जुन्या पारसी पायनियर क्लबकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांनी स्टायलो क्रिकेट क्लबकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे हे कोणत्याही पॅनल किंवा मोठ्या गटाचा पाठिंबा न घेता थेट अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. पण पडद्यामागून विलासराव समर्थकांची मोठी ताकद मुंडेंच्या पाठीशी ही उभी होतीच. दोन तगडे नेते आणि क्रिकेटचा कोणताही थेट संबंध नसताना लागलेली ही पेच, यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निवडणूक जाहीर झाली, अर्ज भरले गेले, दोन्ही बाजूंनी रणनीती आखली गेली. पण खरा हाय व्होल्टेज ड्रामा तेव्हा चालू झाला जेव्हा अर्ज छाननीच्या दिवशी, याच दिवशी शरद पवार यांच्या गटाने एक अशी गुगली टाकली ज्याची कल्पना कदाचित मुंडे समर्थकांनी केलीच नव्हती. शरद पवार गटाकडून गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर लेखी हरकत घेण्यात आली. एमसीएच्या नियमानुसार अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती ही मुंबईची कायमस्वरूपी रहिवासी असणे बंधनकारक होते. पवार गटाने पुरावे सादर करत असा दावा केला की गोपीनाथ मुंडे यांचे मुख्य वास्तव, त्यांचा मतदानाचा हक्क आणि त्यांचे घर हे बीडमध्ये आहे, त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या मुंबईचे रहिवासी मानले जाऊ शकत नाहीत. मुंडे यांच्या समर्थकांनी बचावाचा प्रयत्न केला, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पवारांच्या गटाची ही तांत्रिक हरकत कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरली आणि मोठा धक्का देत गोपीनाथ मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद किंवा अवैध ठरवला. आपला अर्ज बाद झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे शांत बसणारे नेते नव्हतेच. हा त्यांचा राजकीय प्रतिमेचा प्रश्न बनला होता. त्यांनी या निर्णयाला आधी एमसीएच्या अंतर्गत कमिटीमध्ये आव्हान दिले, पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर क्रिकेटच्या मैदानातील हा वाद थेट न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. मुंडेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि आपला अर्ज बाद करण्याचा निर्णय चुकीचा आणि राजकीय आकसापोटी घेतलेला असल्याचा युक्तिवाद केला. मात्र कायदेशीर बाबी आणि नियमांच्या पक्क्या चौकटीत मुंडेंची बाजू कमकुवत ठरली. कोर्टानेही एमसीएच्या नियमांचा दाखला देत मुंडेंना
कोणताही दिलासा देण्याचा नकार दिला. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणुकीच्या सर्व वाटा बंद झाल्या. विरोधकच मैदानात न उरल्यामुळे शरद पवार हे बिनविरोध मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी आपला कार्यकाळ अत्यंत दिमाखात पूर्ण केला. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.